आणि बघा भावासनी काढला आणि मागाशी चॅलेंज दिला होता पण आता भावाने काढले कुर्ली भरलेली काढलाय बघ काम फिट एकदम काम फिट सर्व असतेच आवड बघा भावाची धडपड किती आहे पण चिंबोरा काय जाऊन देणार नाही तो तर बघा भावासनी कसा काढलाय वन साईड पैसान काढलाय सर्व भावाने गॅरंटी दिली आहे तर चिंबोरा काढून इथं आणि बघा काढला शेवटी हा शप्पचा तो पाडला अरे बाबा बाबा तरी बघा भेटला इथं लोकेशन बघा कसा आहे आमचा खतरनाक बाबा येऊ दे कुर्ला आहे येऊ दे सावकाश येऊ दे 3 घालवलीच भावा तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आलो तर आम्ही चिंबोऱ्यांना आणि वार आजचा रविवार तर बघूया आपल्याला किती चिंबोरी भेटतात आणि माझ्यासोबत आहे सर्वेश तर सर्वेश काय बोलशील आज 100% चिंबोरी लागतील कारण की उद्यान होत आहे तर बघूया आपण आणलेत बोकडाचे कान आणि बोकडाचे कान त्यांना मस्त खायला आवडतात आणि आम्हाला चिंबोरी खावायला आवडतात तर चला जातो आम्ही आता डायरेक्ट पगोळे टाकायला कारण जोर पण आलेला आहे त्याच्यामुळे टाइम न वेस्ट करता जातो डायरेक्ट आम्ही पगोल्या टाकायला तर मित्रांनो ईद आलेली आहे तर पगोल्या टाकून घेतो आपल्याला खूप टाइम झालाय गावात झालं आहे म्हणून आम्ही लेट आलो आहोत तर बघा नेहमीप्रमाणे आपण पहिली पगोली इथे टाकून घेतो सोबत आहे आपल्या अजित काय बोलतस चिंबोऱ्या लागणार आपल्याला 100% तर बघूया मस्त की बोकडाचे कान आणले मग बरोबर आहे बाबा घाई नको व्हायला आपली तर मित्रांनो ही आहे आपली दुसरी पगोली आणि आपण आलोय आता गाडग्यांजवळ इथे आपल्याला नेहमी चिंबोरा लागतो तर इथे पण आज पगोली टाकून घेतो तर बघूया आज इथे आपल्या चिंबोरा लागते काय त्या दिवशी मस्त की इथं पाण्याने काढले होते कुर्ली तर बघूया आज भेटते काय आणि ही आहे आपली दुसरी पगोली हाय मित्रांनो ही आपली शेवटची पगोली आहे आणि त्याच्यात पाऊस पण आलेला आहे म्हणून आपण पटाट पगोली लागती टाकून घेऊया आणि जाऊया तर आईम टायमावर आलाय पाऊस आणि पगोल्या आपल्या 2 ठिकाणी आहेत अर्ध्या आपल्या आखवणीत आहेत आणि अर्ध्या इकडे पाल्याच्या पगोलीत टाकलेल्या आहेत आणि ही आहे आपली शेवटची पगोली मित्रांनो तुम्हाला काय सर्व पगोल्या टाकताना दाखवल्या ना आम्ही फक्त 3च पगोल्या दाखवल्या आणि आता आम्ही एक 15 ते 20 मिनिटं वाट बघू आणि जाऊ डायरेक्ट आपण पगोल्या उकवायला तर बघू पहिली पगोली उकवतो आम्ही तर पहिल्या पगोली आपल्याला काय नाही लागला त्या दिवशी तर आपल्याला जोडा लागलेला तर मित्रांनो बोनी झाली आपली बरोबर पाऊस चालू आहे बारीक बारीक रिमझिम पावसात पण व्हिडिओ करणार करू भावा दाखव जरा एकदम बारक्या साईज चालाय तरी घेऊया आपण आणि बनीला कामा येतील कारण पहिल्या पालवण्याची चिंबोरी जी भेटतात तीच पटापट भेटतात नंतर काय भेटत नाही तर अजित मस्त इकडं आका बांधून घेतले तर यावेळेला आपल्याला एवढा मोठा झाव तर आणि चिंबोरा पण आले माझं लक्षात नाही तरी भावाने चिंबोरा काढलाय बघा झाप पण भेटले आपल्याला फ्री आणि चिंबोरा सुद्धा बघा सर्वेश भाईचा नाद नाही आताशी भाऊ करण मध्ये आलाय तरी अजून बघितला नाही त्याचा जोश तुम्ही काय आहे तो आणि भाऊस आपला पास झालाय हो 10वी सांगायलाच विसरलो तर सर्व किती टक्के भेटले सांग जरा आपल्या युट्यूब फॅमिलीला 2.80 बघा नाद आहे बघा खाडीत येऊन सुद्धा पास तर बघा मगाची आपण पगोली टाकली तेव्हा इथे काहीच पाणी नव्हता आणि आता पाणी बघू शकता किती आहे आणि बघा भावासनी काढला आणि मगाशी चॅलेंज दिला होता पण आता भावाने काढले कुर्ली भरलेली आणि बघा मगाशी भाऊच बोलला होता भेटेल म्हणून बोल सर्व काय 100% गॅरंटी के साथ आपला माल असा नसतं का रे सर्व
तर सर्वेचे पेपर 10वीचे होते तरी सर्वेश भाऊस रोज खाली द्यायचा, पण भावाला 55.80 भेटलेच मार्क आणि फुल फॉर्मला. आता बघू भाऊस कुठे ॲडमिशन घेते. ITला फॉर्म भरलाय तसं त्याने, तर बघूया त्याला ॲडमिशन भेटते का नाही. तर आपली ही पगोली फ्लॉप गेलेली आहे. सावकाश पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे पाय स्लिप होतात. तर बघा कसली चालाकी आहे आणि फुल पिकअप आहे. काय बोलशील? हा, पिकअप मध्ये फुल येतो त्याचा जोश. पगोलांचा बोलला ना तो जोश आहे. बाकी कशात बोलला खांद्यात एक जोश जास्त आहे त्याचा, बाकी कशात जोश नाही त्याचा. पण माणूस मेहनती आहे, फुल मेहनती आहे भाऊस आपला. तर बघा आता चाललाय तो गारग्यामध्ये पगोली उकवायला. इथे पण त्याने चॅलेंज दिला होता मागाशी आणि चॅलेंज आपला असफल झालेला आहे. तर नंतरच्या वेळी काढू आपण, काय सर्व्या? तर बारकी साईज आहे तर आपण सोडून देऊया. बघा बारकी साईजची आपण काय घेत नाही, जाऊ दे. तर सर्व्या झाड बघा किती मोठा पडलाय. त्या दिवशी वारा पाणी भरपूर होता आणि हा झाड बघा खाली पडलाय. तर जाऊया पुढे, अजून पगोल्या आहेत आपल्या उकवायच्या. तर बघू शकता उधान एवढा मोठा आहे ना हा, कारण जोर लगेच भरतय. तो बघा ढ्यांग्या एकदम एक नंबर. थांब 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 बाबा जवळ येऊ दे, पडलो असतो आता. आई शपथ जा कसला काढलाय बघ, काम फिट एकदम काम फिट. सर्व असते चावल चावल बरं. तर बघा भावाची धडपड किती आहे, पण चिंबोरा काय जाऊन देणार नाही तो. शेवटी नावाचा सर्वेश भोईर आहे तो. एक नंबर पैसा वसूल असा भावाने चिंबोरा काढलाय. तर पुन्हा इथे पगोली टाकून घेऊया तशीच, जेणेकरून आपल्याला परत चिंबोरा इथे भेटला पाहिजे. रस्सा पण भरपूर लांब आहे, तर रस्सा तशात लांबच पाहिजे. तर पगोले आपली झाडाला गुंतलेली आज. नाही नाही काय म्हणा, भिजाचा नाही म्हणा. पण तर बघ भावा काढ. तर बघा आपली पगोली त्या दिवशी जशी गुंतली होती तशीच आज या ठिकाणी झाडाला गुंतलेली आहे. आणि पगोली का आम्ही जाऊन देणार नाही, पगोली काढूच आम्ही. तर बघा तर पगोली भेटली. सर्व जरा वरती दाखव पगोली. तर बघा भावाने पगोली काढली शेवटी. बरोबर आहे, कारण पगोली आहे तर आपल्याला चिंबोरे आहेत. आणि पगोली भावा जरा जवळच टाकून घे. पाण्याचा जरा आज वाद जास्तच आहे. त्या दिवशी जसा होता तसाच आज पण वाद आहे. तर बघा बारीक साईजचा भेटला आता, पण एका पायाने लंगडा तर लांगडा आपल्या सगळा चालतं काय रे सगळा. तर बघा सर्वेश भावाने इथे गॅरंटी दिली आहे, चिंबोरा काढून इथं. आणि बघा काढला शेवटी, पण बारक्या साईजचा आहे. तर बघा धुवून काढलाय चिंबोऱ्याला त्याने आज. तर अजित काय बोलशील, सर्वेचा फॉर्म कसा आज फॉर्म बऱ्यापैकी आहे त्याचा. 2 दिवस आजारी होता म्हणून त्याला घरी झोपलेला तो,
त्याला तर आपण ट्रेन केलं म्हणतो आज आला तरी, नाही तर आज पण घरी झोपला असता. तर 2-3 दिवस सर्वेस आजारी होता, त्याच्यामुळे खाडीत आला नाही आपल्यासोबत. पण आता भाऊस एकदम ओके झालेला आहे. झालेला आहे. चिमणी जास्त खाली मी चिमणी जास्त खाली उद्वणीची रातभर यावाचा पागाला. तर अर्ध्या पगोल्या मित्रांनो आपल्या इकडे आहेत पाल्याच्या पवलीत. आजी आणि विनय दादा गेलता. तर चला आपण जाऊया आता तिकडे पगोल्या उकवायला. आडला ना धबधबीत. तर बघा भावासनी One कसला side पूर्ण खायचा. काढलाय, वन साईड खायसान काढलाय. तर बघा लोकेशन कसं आहे, भयानक एकदम. आणि चिंबोरा खाली पाडला याई, कवटी कोरली त्याची. ना या पगोल्या तरी बघा भेटला इथं. लोकेशन बघा कसा आहे आमचा, खतरनाक. आणि सर्व भावाचा फॉर्म आज फुल आहे. आणि बघा पहिल्या पालवणीला मस्त की आपला अख्खा भर गच्च भरलेला आहे. आणि झाड बघू शकता बुंदा पण उपाडलेला आहे. तर बघू शकता हा झाड त्या वन साईड दिवशी खायसान. वादळ आला होता तेव्हा झाड बघा पडलेला आहे. वारात तसा होता. आमची धोनपाडची खाडी आणि हाय खाडीन आमचा- आमचा बादशाह. आणि हा आमचा आतमध्ये नाखवणी जावाचा रस्ता. तर इकडे कोण daring करत? पहिले पूल होता इथनं जायला, तर आता तो कालांतराने गेलेला आहे. सर्व होईल का आज न उद्या पूल इथं? नाही नाही आता लाखारी. आता काय नाही. आता लाखारी पहिले इकडे शिंबोरी मस्त लागायची धुल्यांनी. जाऊ आपण इथनं उधून जाऊचा. आता काय पगोल्या तिकडे टाकू चल. तर चला आता पुढे जाऊया अजून. आपण त्या वन साईड खायचं. हाय हाय येऊ दे येऊ दे येऊ दे. कुर्लाच हाय. भेटल्यावर तो कधी लंका जरा आला. आता आमचा अजित भोईर स्वतः खिशात चिमोरा ठेवील. खिशात खिशातच ठेवायला लागल तो, पण त्याचा लागला हात वाचरायला. काय र सर्व कुछ भी करेंगे. वाचरायला लागला तो. तर बघा झापा बिपांशी चाललाय काट्या उर्वीत सर्व आमचा फुल फॉर्मला. आता कुठलं कारण निघतं काय नसेल हिला. भावाने आधीच गॅरंटी दिली काय नाही. आणि बघा गॅरंटी नव्हती दिली तरी भेटला एक पान लांगडा. लांगडा ये घेऊन. आपल्या तर आले आख्यामध्ये टाका जागा नाही राहिली. एवढी चिंबोरी भेटलीत आपल्या पहिल्या पालवणीला. चांगली होती बालदी घ्या. घरची काय नाही त्यांची पिशवी काय आता काय. तर मित्रांनो बघा चिंबोरा कुठे ठेवला आपण आज. पॉप्युलरमध्ये मफलरमध्ये ठेवायचे वारे आले, कारण आपला आका झालाय फुल. त्याच्यामुळे मफलरमध्ये ठेवलाय. कालांतराने आपल्याला ही टोपी सुद्धा काढायला लागेल. तर जाऊया नाही आपण नाही पुढे टोपी पाहूया काढणार. आपल्याला. आता त्यांना चेपिन त्याचं. आणि अजित भाई बघा आमचा आका घेऊन हाय कमरेवर. आहे, अख्खा पूल आणि झालेला आहे आमचा. सर्व्या सर्व आहे बोलतोय त्याला. तर बघा जंगल में मंगल सर्वेच भोईरचा आज बघा फॉर्म. आणि आलाय घेऊन भाऊस. येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे. बारका बारका आहे. चल येऊ दे. ये बाहेर घेऊन ये. तर बारक्या साईजचा भेटलाय. तर मित्रांनो पहिल्या पालवणीला आपल्याला मस्त की चिंबोरी भेटलीत. आता अजून एक आपण पालवणी घेऊ आणि जर जास्तच भेटायला लागली तर तिसरी पण पालवणी करू आपण. तर जाऊया आता आपण उघडीवर जरासा बसू, थोडा 10 ते 15 मिनिटं वाट बघू आणि मग जाऊ दुसरी पालवणी करायला. 15 minutes later. तर मित्रांनो 15 मिनिटं झालेत आणि आता चालूत आपण पगोल्या उकवायला. तर बघू आपल्याला किती चिंबोरी भेटते. पहिल्या पालवणीला तर आपल्याला चांगली भेटली चिंबोरी. आता बघू दुसऱ्या पालवणीला किती भेटतात. तर त्या दिवशी तर आशिष भावाने मोठा झंगाट काढलेला, पण आज काय नाही लग दिसत बहुतेक इथं. कुस आहे बघ.
दाखव. तर बघू शकता एकदम बारका आपल्याला चिंबोरा भेटलाय, खाली पाडलाय. येते का नाही व्हिडिओ, हा बघा. तर पगोल्या आपण सर्व या सगळ्या वरती घेऊया, कारण जोर भरलेला आहे भरपूर आणि यावेळेला पावसाचं पाणी आहे, त्याच्यामुळे आपल्या पगोल्या हरवण्याची शक्यता जास्त आहे. काय बोलशील अजित? हा, आपल्या पगोल्या वरतीच घ्यायला लागतील, नाही तर आपली पगोली जायची शक्यता जास्त आहे याच्यात, कारण की पुरा जास्त मोठा उद्यान आहे. आणि त्याच्यामुळे संकष्टी गेल्यामुळे, कारण की जोर अजून वरती येत नाही, कारण की उद्या भांगलाय म्हणून तो जोर अजून वरती नाही आलाय, तरी आम्ही पगोल्या काढून घेतोय. कुठं आहे? हाय आई शपथ जाते बघ कसा आलाय मातीच्या जनला पण. तर पिशवीमध्ये पाला टाकूया, कारण अजित काय पालन नाही टाकला तर ते झंगाट त्यांचं होईल, ते भांडणं होतील झंगाट म्हणजे, त्याच्यामुळे आपण पाला टाकूया. असती इथे नेहमी आपला पाय सटकते. तर बघा मागाशी भावासनी इथे कुर्ली काढली होती आणि आता आई आई आहे तो बघ घालवला. तर आपला चिंबोरा गेला. तर सर्वेच्या हातातून आज 2 चिंबोरी गेली. घे चल आलो घे. भेटले आपल्याला आता मस्त की कुर्ला आहे ना, बारीक आहे. बारक्या साईजचा आहे. तर बघूया, मग अशी आपली इथे पगोली गुंतली होती आणि आता तिथे बघू भेटते का आपल्याला. आणि काढला भावासनी बघा कुर्ली आहे ना. तर बघा मस्त की लाल डबडबी कुर्ली आहे आणि भरलेली कुर्ली असेल हो भावा. तर बघू शकता किती मोठी कुर्ली आहे. आणि आता मस्त की आम्ही झोला आणलाय चिंबोऱ्या ठेवायला, कारण आपला आखा भरलेला आहे, त्याच्यामुळे आपण आणल्याची मोठी पिशवी. अजून आपली चिंबोरी बांधायची आहे, ती पण सर्वेच्या हातातून, कारण मला तर नाही चिंबोरी बांधता नाहीत आणि आजीतला तर नसतीनच आहेत, कारण त्याची बांधणी म्हणजे अशी आहे ना काय डेंजरच एकदम. सर्वेसला माहिती आहे त्याची बांधणी कशी आहे. काय नाही भेटला भावासनी पगोले आपटली जोरान. दुसऱ्या पालवणीला ना आपल्याला पाहिजे तशी चिंबोरी भेटली. हा सर्व गोल लागते, भेटते ना अजून वरती. आता काय बघू, आता या पगोल्या काढल्या त्या सगळ्या आपण वरती टाकून घेऊ. सर्वेच भाऊच बोलल ती पूर्व दिशा. आईला आपल्या 2-3 पगोल्या फ्लॉप गेल्या भावा. कसा भावाचा टाकल्याच गेल्या, एक लागलाय. एकच लागला नाही पहिले तिकडे त्या साईडला, त्या साईडला गया, ही ही समोर समोरची. आईला दुसरी पालवणी आपली बघ कशी चालले. हा पालन लागतील आपल्याला. काढू काढू त्या साईडला पण आहेत आपल्या पगोल्या तरी आम्ही काय जास्त आणल्या नाही, फक्त 25च पगोल्या आणल्यात. माझ्या आहेत 15 आणि सर्वेशने आणल्या सर्वेशच्या 10 पगोल्या. आणि पगोल्या या साईडला आखवणीत वजन पाहिजे, कारण वाद जाम आहे पगोल्या जाताना साईडला. शिगाच्या बघूया त्या बघा अशा पाहिजे. दाखव सर्व कशा पगोल्या आहेत, अशा पाहिजे शिगाच्या. तर मित्रांनो आम्ही पगोल्या सुक्यावरच टाकून घेतो, कारण की आम्हाला माहिती आहे कुठं पण चिंबोरा पाणी येईल तिथं. बघा कसली गॅरंटी दिली भावासनी. पगोल्या आपण काढल्या मगाशी आणि आता टाकतात या साईडला. या साईडला पाणी आलेलं आहे बघा, येईल असते पाणी, कारण उद्यान मोठा आहे हो तसा. त्या दिवशी आम्ही आलो होतो, आशिष वगैरे होता माझ्यासोबत, प्रदोष होता. त्या दिवशी भरपूर उद्यान मोठा होता आणि आम्ही एकदम असं जवळच टाकल्या होत्या पगोल्या. तर बघा आज पण तसा प्रयत्न तोच आहे आमचा, का जवळच टाकल्यात पगोल्या.
बघू आज भेटतात का आपल्याला. दुसऱ्या पालवणीला आज चिंबोरी काहीच नाही लागली. नेहमी आपल्याला चिंबोरी भरपूर लागतात. बघू अजून आहेत आपल्या पुढे पगोल्या उकवायच्या. अजित भाई आपला त्या साईडला आहे. त्याला बोलू तू नको येऊस आमच्यासोबत, त्याने नाही घातलीत बुट्टा. तर जाऊ आपण तिकडे पगोल्या उकवायला. आणि या पगोल्या त्या साईडून काढल्या होत्या, त्या एकदम जवळच टाकून देतो सर्वेस. हवा भेटली का त्या साईडला चिंबोरी आपल्याला? तर त्या साईडला भाऊस नाही का चिंबोरी भेटली. आता बघू सगळे गेम या साईडला आहे. आता या आपल्याला पाल्याच्या पावलेने भेटली चिंबोरी तर ठीक. दुसऱ्या पालवणीला जाऊया आता त्या साईडला. आपल्या तिकडे पण एक माझ्या मते एक 7-8 पगोल्या आहेत उकवायच्या, त्या उकवायला जाऊया. आणि बाकी सगळ्या पगोल्या होत्या ना त्या साईडच्या, त्या सगळ्या वरती टाकल्या आपण. तर बघू चला आता या साईडला जाऊन भेटतात का चिंबोरी आपल्याला. तर भाऊस काढ इथं तरी चिंबोरा. हाय आई शपथ जातो बघ पाडला. अरे बाबा बाबा श, आज काय आपलं लकत नाही दिसत. सर्वेश भावाच्या हातातून 2 ते 3 चिंबोरे गेले आज. श, जंगल एरियामध्ये पगोली. बाबा येऊ दे कुर्ला हाय. येऊ दे सावकाश येऊ दे. 3 घालवलीच भावा. माझी चुकी नाही पगोल्यांची चुकी, तुझी कुठे चुकी भावा त्याच्यात. तर पुन्हा पगोली तिथे टाकून घेऊया. आला प्रयत्न भरपूर होते भावाचे, पण चिंबोरा नाही लागला आपल्याला. पगोली बघा झाडावर टाकली आज. वैतागलाय तो, आणि वैतागला नाही की दाईना करता येतो. तो बघ टाकले झाडावर पगोली. तर मित्रांनो दुसरी पालवणी आपली फुकट गेली. फक्त आपल्याला 3 चिंबोरी लागली आणि 2 माझ्या मते सर्वेच्या हातातून गेली. आता ही चिंबोरी आपण पाटापाट बांधून घेऊया. आणि मग जाऊ आपण तिसऱ्या पालवणीला. तिथपर्यंत एक आपल्याला 15-20 मिनिटं होतील चिंबोरी बांधत तिथपर्यंत. तर चिंबोरी बांधाचा प्लॅन कॅन्सल केला आहे. सर्व बोलतो आपण त्या साईडच्या पगोल्या पहिले उकून घेऊया, कारण वेळ जास्त झाला तर चिंबोऱ्या तिथून घास खाऊन फरार होईल. तर जाऊया आपण त्या साईडला पगोल्या उकवायला. तर मस्तपैकी आला आता कुर्ला आपल्याला. भोंड्या मागाशी आपल्याला इथं लागला नव्हता चिंबोरा. त्या दिवशी आशिष भावाने काढले ते 2 इथे झंगाट, त्यांनी खपवली सगळी. तर आज सर्वेशने तर बारका काढलाय घातलाय. तर आता मला असं वाटतं तिसऱ्या पालवणीला आपल्याला बारकी लागतात घेऊ आपण ती पण. कारण जर आपल्याला पुढे जर चिंबोरी नाही भेटली तर आपण काय करणार हो. तर बटाटे खाण्यापेक्षा बारकी चिंबोरी घेतली ती परवडतील. तर बघू आता सर्वेश भाई जरा स्लो झालाय, चिंबोरी नाही भेटत त्याला. बटाटे खाण्यापेक्षा शिंगरा तरी चावला. शिंगरा पण चावला आहे बघ. आई शपथ. तर बघ तोडला बघ डायरेक्ट. खाली भान एक पगोली आहे हो तिथं, माहिती ना आपण टाकली. तो बघ काढला जा पटकन पडल तो. बघा किती जवळ टाकलेले पगोले. तर भाई सर्वाचा नाद नाही, तो कुठना पगोल्या टाकेल ना कुठना चिंबोरी काढेल काय सांगता येत नाही. तो बघा शेवटी कुर्ले काय कुर्ला काढला भावासने. मला बोलतो माहिती नाही काय बोलतो पगोल्या टाकायची. काय रे अजित,
आजीतला टाकतो का मला उकवण्यासाठी मी टाकलेल्या तर यो बस आला असं आहे मला उकून एकही पगोल दिली नाही आज त्यांनी तर सर्वेश आज कोणाला पगोल्या उकून देत नाही, मला सुद्धा त्याने आज पगोली एक पण नाही उकून दिली. आता शेवटी आजीतला पगोली उकवायला चान्स भेटलेला आहे. काढील काय यो आणलं ना बाहेर काम ते बघ आई आई आईला तर गेले फ्लॉप. तर सर्व तुला माहिती असेल नाही तर चिंबोरा नाही भेटायचा. अरे 100% लागला असतं मी गेलो असतो तर जाऊ दे चल आजी. पगोलीत काय नव्हती लांबच नव्हती टाकली मला बोलतो लांब टाकणं यानी आता पगोली जवळ टाकलेली त्याच्यामुळे काय भेटलं नाही त्याच्यात. तर ठीक आहे चला. तर भेटला आता भाऊ धाव घेऊन आलाय तो बघा पाडला. आज काय निसता खारा नाही तो बघ हलवला तो. भेटला 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 कुठं भेटतान एक एक दोन दोन तीव जातान काय रे सर्व्या. आम्ही नुसतंच बोकराचं कान हाणून खावाल तुम्हाला. हाय काय तर बघा चिंबोर हाय पण पाला पण जाम आहे त्याच्यात काट्या बिट्या आलेल्या आहेत. आजीत जा घे. तर चिंबोरा पडलेला आहे खाली. तर बघा लोकेशन कसे आहेत बघा जंगल एरियामध्ये. तर सर्वेश भावानी काढलेला आहे पण बारका आहे. आजीत आपल्याला या तिसऱ्या पालवणीला चिंबोरी सगळे खेकराडात लागतात. तसा बोललं तर आज फक्त एकच मोठा भेटला आपल्याला हा सर्व्या. सर्व्या पण नाराज आहे पाहिजे तशी बोलतो मोठी मोठी भेटत नाही आज त्याच्यामुळे तो बोलत पण नाही काय. तो बघ तो पाला 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 तो बघा तो बघ पुन्हा पाडला. जाऊ दे वरती वरती होते डायरेक्ट. हा एक मोडला का काय ए डसेल तसा भावा सॉरी. नेहमी आपल्याला 2 ते 3 पालवणीमध्ये चिंबोरी भरपूर भेटतात पण आज आपल्याला कदाचित 2 अजून एक्स्ट्रा पालवण्या करायला लागतील. पिंट्या आल्या पागाला बघू त्याला काय भेटतंय का आता. त्याच बोलते जरा व्हिडिओ मध्ये दाखव काहीतरी काढून मोठा टाप. त्या दिवशी नाही काय नाही भेटलाय. दाखव का ते आखीन भेटलीन तुला ती. बघू शकता बारीक सारीक आहे आणि चिंबोरा लागलाय आणि मस्त भेटते भावाला. अजून प्रयत्न त्याचा चालू आहेत. जेवणाची काम करील तो त्याशिवाय जाणार नाही. शेवटची पालवणी आहे आता. पगोल्या पण काढून घेऊ आम्ही आता. बघू काय नशिबात असतील ते आपल्या चिंबोरी भेटतील. तर आपल्या दुसऱ्या पालवणीला आणि तिसऱ्या पालवणीला एवढी काय चिंबोरी भेटली नाही आणि ही आपली आता शेवटची पालवणी. आम्हाला पण संध्याकाळी हळदीला जायचं आहे त्याच्यामुळे आम्ही आता या पटापट पगोल्या काढून घेऊ आणि चिंबोरी पण बांधायची आहेत.
ते आता डायरेक्ट शेवटलाच बांधू. आता डायरेक्ट पगोल्या उकू आणि त्या आहेत त्या काढून टाकू सगळ्या पगोल्या. चला जाऊया आता डायरेक्ट, टाईम न वेस्ट करता पगोल्या उकवायला. तर मगाशी आपला इथे एक चिंबोरा पाडला होता आणि बघू आता इथं भेटते का तो परत. आणि आलेला आहे कदाचित तोच, म्हणून आज तो बघ परत तोच पाडला याने. काय बोलशील, दोनदा घालवला याने तिथनच. तर जाऊ दे चल, सर्व आपले तो नशिबात नव्हता. वरती फेकायला पाहिजे होता हो तो. एवढा डावला करून जमल. हाय काय, खाली हात टाक, खाली हात टाक, खाली हात टाक, आरात खाली हात टाक. हा येऊ दे, येऊ दे, येऊ दे, आरामात येऊ दे, आरामात येऊ दे. काय एवढी तो बघ याला घालवला. हाय 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 काही पालन. हाय हाय पडलेला पण भेटला यो. जाण्या पोंगा का आज काय खरा ना दिस. मच्छर होते. आईला मच्छर मारताव का कानपणा भेटवताव सायला. लागलेला खोटा सांगायचा. नाही मच्छर पण आहे तेवढे. काय माझ्या भावाचं रक्त पिलं, भाऊ आधीच आजारी आहे. रक्त पिलं तर डेंगू बिंगू झाला तर पुन्हा पगोल्यांचे आमच्या वांदे होतील. पगोले टाकायला येणार नाही कोण आमच्या. बरोबर आहे. तर तुम्हाला माहित आहे आपला खरा बादशाह सर्वेशच आहे. सर्वेश जरा 2 दिवस आजारी पडलेला. भेटलाय छोटा भीम. छोटा भीम तर छोटा भीम घेऊया. काय का काम. आज काय आपलं सर्व लग कमी दिसतं. काय बोलतोस, लिंबू बिंबू नाही ना फिरवला कोणी आपल्यावर. लिंबू फिरवला अजितनी. कारण चिंबोरीत नाही आज लागत. त्या दिवशी फुल सेट होता आपला. फिरवला लिंबू. मी काल बिर्याणी खाल्ली आहे, चिंबोरी बिर्याणी. तू आलाच नाही म्हणून पोट भरून खाल्ले मी. पनवेला तू आला असतास ना, तुझ्या चिंबोरा पण नसा खावायला भेटला मला. तर मित्रांनो आपण बिर्याणीची पण रेसिपी केलेली आहे त्या दिवशी, चिंबोरी बिर्याणी. अजित होता खायला. अजित कशी होती बिर्याणी. बिर्याणी आपली 1 नंबर होती. मी पोट भरून तर अक्षरशः खाल्ली आहे. सर्वे यांना आले म्हणून मी पोट भरून खाल्ली. सर्वे जर आला असता तर मला खायला काही मिळाली नसती. पोटभर पोट अर्धच ठेवायला लागला असतं मला. तर मित्रांनो तो पण नक्की ब्लॉग बघा चिंबोरीचा रेसिपीचा, नक्की आवडेल तुम्हाला पण. तर आता जाऊया पगोल्या उकवायला. हाय का नाही. बघ 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 पाले ना असला तर. अपयश पोरा नाराज होऊन चाललीत. तर पगोल्या काढून घेतल्यात आपण. आज भरपूर मेहनत केली. आज आपण नेहमीपेक्षा 2 पालवणे एक्स्ट्रा केल्या, तरी सुद्धा आपल्याला चिंबोरी कमी पडली. दाखवतो तुम्हाला किती चिंबोरी भेटतील आपल्याला. आणि आपल्याला घास पण सोडायचे आहेत पगोल्यांचे, ते पण सोडून घेतो. आणि शेवटला दाखवतो तुम्हाला किती चिंबोरी भेटतील आपल्याला. तर बघू शकता अर्धी याच्यात ठेवलीत आम्ही, बांधलीत नाही ती. आणि ही बघा अर्धी या आखीमध्ये आहे. तर बघा ही भेटलीत आपल्याला चिंबोरी. बघू शकता. तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग हा आपला नक्की सांगा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर आता चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत टाटा आणि आंब्याचा बाटा.